वेदम असताना घरी. असं नाही तर काही नाही. तर कोणत्याही दोन श्लोकांचा अन्वयासहित अर्थ लिहा. आता तमेवम गुणसंपन्नम रामम सत्य पराक्रमम यौवराज्येन संयुक्तम ऐच्छत प्रीत्या महीपती. आता आपल्याला सुरुवातीला हा श्लोक आला आहे समजा. आता या श्लोकाचं आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा उत्तर लिहिताना पदविभाग पदविभाग करायचा आहे, बरोबर आहे. आता यामध्ये कुठलं पहिल्यांदा काय शब्द आलाय, तम आणि एव दिसते, तमेव है ना, तमेवम पहिला शब्द जो आहे. नाही कितवं ते कितवं पेज नंबर काही सांगू शकतात? नाही, मी पुस्तकातलं नाही घेतलाय. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. प्रश्नपत्रिका होती माझ्याकडे. अच्छा, हा ठीक आहे ठीक मी आहे. ते हा ठीक आहे ठीक आहे. हे शोधावं लागेल पुस्तकातलं. ठीक आहे ठीक आहे, राहू देत, आम्ही बघून घेऊ. सुरुवातीचं फक्त सांगा, एक वाक्य म्हणजे एक ओळ सांगितली तर आम्ही मग करून घेतो, बघून घेतो. चालेल. तर मी म्हटलं प्रश्नपत्रिका समजून सांगितलंय, त्याच्यासोबत त्याच्या उत्तरांसहितच सांगून द्यावं म्हणून मग. हो हो बरोबर आहे. हा ठीक आहे. आता तमेवम, मग तम एव है ना, तम आणि नंतर दुसरा शब्द त्याच्यामध्ये एवम. नंतरचा आहे गुणसंपन्नम. गुणसंपन्नम हा शब्द संपन्नम. त्याच्यानंतर रामम हा शब्द आलाय है ना. मग सत्य पराक्रमम, म्हणजे आपण आता कुठली संधी विग्रह केला आहे, तमेवमचा. बाकी याच्यात विग्रह करायचं काही काम नाही पडलं है ना. तमेवम, तम एवम. कुलदीपिका ताई, दुसरा धडा आहे, दुसरा धडा. अच्छा, 45. हा बघा, त्यांनी शोधलंय. हो, मग ते फास्ट आहेत ना. कशाचं चालू आहे? मी आता जॉईन झाल्याच्या बघा, अन्वयक्रम सापडलं. पेज नंबर तमेव. 45. आहे आता, म्हणजे तुमच्या समोर राहू शकते. पेज नंबर किती म्हटलं ते? 45 आहे, दुसरा धडा, अन्वयक्रम. ठीक आहे. बघा, तुम्हाला बघायला समोरच आहे मग आता है ना. त्याच्यामुळे यौवन राज्येन हा एक पद झालं. संयुक्तम, इथे संधी विग्रह केलाय, संयुक्तम आणि ऐच्छत. ऐच्छत. नंतर प्रीत्या महीपती. महीपती हा शब्दही वेगळाच आहे, आणि प्रीत्या हा महीपती. आता प्रतिपादी अर्थ आहे की नाही. तर मग आता तमेव, तमेवचा संधी विग्रह तम एवम. गुणसंपन्नम, गुणैहि संपन्नम. गुणसंपन्नमच गुणैहि संपन्नम. रामम जसच्या तसं. सत्य पराक्रमम, सत्य पराक्रमः यस्य सह तम. सत्य पराक्रमः. पुढे काय सांगितलं? सत्य पराक्रमः यस्य सह तम. ज्याचा पराक्रम काय आहे, आपल्याला काही समासही लिहावा लागतो की काय? समासही, हे समासाचं झालं. समास षष्टी तत्पुरुष समास. सत्य पराक्रमः यस्य सह तम. यौवन राज्येन, आता युवराज पदेन संयुक्तम. आता इथे युज धातू आहे ना, तुमून सम उपसर्ग लागला आहे, नियुक्तम. ऐच्छत इष्टवान, इश धातू आहे लंगलकार मध्ये. प्रीत्या आनंदी. ताई, पुन्हा एकदा संयुक्तमचं काय, पुन्हा एकदा सांगा. युज धातू आहे, पुढं तुमून, त्याला तुमून प्रत्यय आहे आणि सम उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर आता ऐच्छत. ऐच्छत, याचा मूळ धातू काय, ईश, इष्टवान है ना, लंगलकार. प्रीत्या आनंदेन, महीपती म्हणजेच राजा. आता अन्वय,
अन्वय करताना पहा आता पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये क्रियापद पाहावं लागते. बरोबर आहे? कुठलं आहे क्रियापद? क्रिया कोणती आहे याच्यामध्ये? ते क्रियापद जे आहे ऐच्छत आहे ना. आता प्रश्न करायचा, कह ऐच्छत? महीपती ऐच्छत. महीपती ही ऐच्छत ऐच्छत. है ना. त्यानंतर प्रश्न करत करत जायचा अन्वयामध्ये, म्हणजे आपल्याला मिळतं. किम ऐच्छत? यौवराज्येन संयुक्तम ऐच्छत. ऐच्छत है ना. हम्म. केन संयुक्तम? यौवराज्येन बरोबर आहे का? यौवराज्येन संयुक्तम, बरोबर आहे. कम ऐच्छत? एवं गुणसंपन्नं सत्यपराक्रमं तं रामं. रामम ऐच्छत. कम ऐच्छत? रामम ऐच्छत. कीदृशं रामम? गुणसंपन्नम सत्यपराक्रमम. कीदृशं रामम पुन्हा, म्हणजे पहिल्या प्रश्नात आलं कीदृशं रामम, गुणसंपन्नम रामम. कीदृशं रामम? सत्यपराक्रमम म्हणजे रामम. वेगवेगळं लिहायचं. पुन्हा कीदृशं रामम? यौवराज्य तमेव गुणसंपन्न. रामम. कया संयुक्तम ऐच्छत? कया संयुक्तम ऐच्छत? कया प्रीत्या संयुक्तम ऐच्छत. प्रीत्या संयुक्तम ऐच्छत. आता अन्वय काय होईल? महीपती ही एवं गुणसंपन्नम सत्यपराक्रमम तम रामम यौवराज्येन संयुक्तम प्रीत्या ऐच्छत. प्रीत्या हे तृतीय विभक्तीमध्ये ऐच्छतचं विशेषण झालं आहे ना मॅडम. हो. आणि आता म्हणजे अन्वय करताना आपल्याला सगळ्यात पहिले क्रियापद ओळखायचं आहे. काय करायचंय? पहिले तर क्रियापद ओळखायचंय. मग क्रियापद ओळखल्यानंतर म्हणजे क्रिया कुठली, आता त्याच्यावर मग किम प्रश्न प्रकार जो आहे आपला, त्याच्यामुळे प्रश्न विचारणं सुरू करायचं. सगळ्यात पहिले क्रियापदापासून प्रश्न विचारणं सुरू करायचं आहे ना. नाही, हे लिहून पूर्ण पाठवून देऊ शकतात का? म्हणजे मग त्याच्याप्रमाणे म्हणजे प्रश्न उत्तर सगळे अगदी आता जेवढे तुम्ही आम्हाला प्रश्न म्हणजे तुम्ही विचारले आणि उत्तर दिले ते सगळं, म्हणजे मग आम्ही पुन्हा दुसऱ्याला आम्ही तेच लावून बघू शकतो. बरं ठीक आहे, पाठवते. लिहून पाठवते. आता असाच दुसरा श्लोक. चित्रकूटम गते रामे पुत्र शोकातुरस्था राजा दशरथः स्वर्गम जगाम विलपन सुतम. हा कोणत्या धड्यातला आहे? शोधा. 125. 125 वर. हो, बरोबर शोधलाय मी. 5 त्यांचा अभ्यास झालेला आहे. झाला. मी परिचयाचे पुस्तक आहे ना, त्याचं प्रत्येक पाठामध्ये 12 मुद्द्यावर लिहिलेलं आहे त्यांनी. तर टेबल करून 12 मुद्दे कुठं कुठं आहे ते मी काढून ठेवले आहे. बरोबर आहे. बरोबर. तात्पर्य लिहायचं मात्र, याचं तात्पर्य पण लिहायचं बरं. या प्रत्येक श्लोकाचं तात्पर्य पण लिहायचं. पूर्वी कथन केलं म्हणजे आता पहिल्या श्लोकाचं काय? मग पूर्वी कथन केल्याप्रमाणे राम अनेक गुणांनी युक्त होता. त्याचा पराक्रम एकदाही व्यर्थ गेला नाही. आपल्या अशा पुत्राला राजा दशरथ प्रेमाने युवराज बनवू इच्छित होता. पहिल्याचं. आता दुसरा श्लोक पहा. चित्रकूटम गते रामे पुत्र शोकास्तुरस्थता राजा दशरथ स्वर्गम जगाम विलपन सुतम. आता याचा पदविभाग करताना आपल्याला काय? चित्रकूटम हा एक शब्द आहे वेगळा, बरोबर आहे. गते हा शब्द आहे. रामे, त्यानंतर पुत्र शोकात. आता इथे संधी विग्रह होतो. पुत्र शोकातुरः. आता इथे स जे आहे, स चा काय होतो? विसर्ग होतो. पुत्र शोकातुरः तथा, है ना.
म्हणजे इथे विग्रह झाला, 2 शब्द तयार झाले. राजा दशरथः स्वर्गम जगाम विलपन सुतम. आता याच्यामध्ये प्रतिपदार्थ चित्रकूटम चित्रकूटस्थानम. गते रामे यथा रामः गतः सती सप्तमी. आता कशी ओळखायची सती सप्तमी? हम्म कशी ओळखायची? गते रामे सप्तमी विभक्ती आहे ना. हो आहे. हम्म क्रिया झाल्यावर क्रिया झाल्यानंतर हम्म. यथा गते. रामः गतः. पुत्र शोकातुरः पुत्र वियोग करणात रोगेण क्षीणितः. तथा यथा राजा दशरथः. त्यानंतर स्वर्गम नाकम. हा जगाम गम लीट लकार प्रथम पुरुष एकवचन गतः. जगाम हे काय कोणतं रूप आहे? हा जगाम हे गम कोणतं रूप मूळ आहे? धातू गम आहे. हा गम हा हा लीट लकार आहे प्रथम लीट पुरुष. लकार. हा एक वचन गतः. विलपन प्रथम पुरुष. हा हं. विलपन विलपन वि हे- उपसर्ग लागला आहे. लेप हा. धातू आहे है ना. कृदंत आहे, रोदनम. कृदंत. हा हा. हा, विलाप रोदन. करणे. विलाप करणे रोदनम. सुतम क्रिया म्हणजे सुरू पुत्रम. आहे. क्रिया सुरू आहे, हा वर्तमान काळात येते. विलपन. विलपन. हम्म. आता अन्वय. आता क्रियापद इथे कुठली आहे? जगाम है ना. जगाम. हा जगाम. हा, आता आपल्याला पुत्र कोर्समध्ये लीट लकार नाही आहे ना मॅम? नाही. हा. आणि एका ठिकाणी जगमतुहू असाही एक दिसते कुठे कुठे जगमतुहू. हा हो. कोणता आहे? हम्म जगमतुहू. तो आहे याच्यामध्ये. आपल्याला हे जास्त नाही, एवढं डीप मध्ये जायचं नाही परिचयाला. पुढे आहे सगळं. हे कोविडला जास्त आहे. तर आता प्रश्न प्रकार. जगाम क्रियापद आहे. दूध ते मध्ये ठेव बेटा. आता प्रश्न काय मग? दूध पुत्र दूध जगाम. फ्रीज मध्ये ढकल. आणि काय भांडे बिंडे बाहेर तरी टाक, नाही तर धुवून तरी टाक. म्यूट करून बोला दीपिका भगिनी. मी म्हटलं भांड्याचं स्टँड रिकामा करून दे म्हटलं, तर उद्या सकाळी धुऊ म्हणे. बरोबर आहे. क्लास चालू आहे. हा प्रश्न केला आता. पुत्र जगाम. सांगा उत्तर. चित्रकूटम गते रामे नाही, स्वर्गम जगाम. हा पुत्र जगाम स्वर्गम जगाम. कह राजा जगाम. दशरथः स्वर्गम जगाम. हा कह जगाम. दशरथः स्वर्गम जगाम. हा राजा दशरथः जगाम. कीदृश राजा दशरथः. पुत्र शोकातुर. पुत्र शोकातुरः राजा दशरथः. कीदृश राजा दशरथः. पुन्हा पुत्र शोकातुर राजा दशरथः. सुतम विलपन राजा दशरथः. विलपन. है ना. पहिल्यांदा पुत्र शोकातुरः राजा दशरथः. पुन्हा कीदृश राजा दशरथः. सुतम विलपन राजा दशरथः. कदा जगाम. चित्रकूटम गते. हा रामे चित्रकूटम गते. अन्वय काय होईल मग? रामे चित्रकूटम गते पुत्र शोकातुरः राजा दशरथः सुतम विलपन स्वर्गम जगाम. आणि तात्पर्य काय मग? याचा मराठीत अर्थ सांगून देते है ना. मराठीत अर्थ म्हणजे तात्पर्य असं होईल की श्रीराम चित्रकूटावर गेल्यावर पुत्राच्या शोकामुळे दुःखी राजा दशरथ पुत्राविषयी विलाप करत स्वर्गाला गेला. श्रीराम लक्ष्मण आणि सीता जंगलात गेल्यानंतर राजा दशरथ जो आहे त्यांचा वियोग सहन करू शकत नव्हता ना. सतत त्यांना आठवत राहिले आणि 4-5 दिवसातच स्वर्गवासी झाले. तर इथे सप्तकाराने प्रश्न विचारावे असं म्हटलंय तुम्ही, नाही का?
केवळ किमने नाही तर हा. कदा वगैरे सुद्धा येत आहेत, किमर्थम पण वगैरे सप्तक सुद्धा नाही आकार नाही कसं किम वापरायचं म्हणजे हा म्हणजे कसं हे जे वापरायचं आहे म्हणजे कसं लक्षात घ्यायचं? हा तर क्रियापद घेतल्यानंतर तुम्हाला श्लोकावर आधारित असे प्रश्न म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही किमचे सगळे झालं किंवा अत्र तत्र कुत्र सर्वत्र अन्यत्र हे जे आहेत आहे ना हा तर हे सगळे जे प्रकार आहेत ते वापरायचे कीदृशी कीदृशः पुल्लिंग असेल तर कीदृशः स्त्रीलिंग असेल तर कीदृशी आहे ना ताई नपुंसकलिंगम असेल तर पण कीदृशम पहिला प्रश्न कुठून चालू म्हणजे कसं करायचा म्हणजे क्रियापदानी पण इथे गते नाही आहे, मग क्रियापद गते नाही आहेत. अ? जाणे गते नाही गते नाही गत म्हणजे हेच आहे ना गतच आहे गम मूळ धातू आहे त्याचा पण क्रियापद जगाम दिलाय ना यांनी. हा श्लोकामधला पहिल्यांदा क्रियापदच पकडायचं दुसरं काहीच नाही त्याच्यानुसार पुढे प्रश्न विचारत जायचे. मग आता कुठले प्रश्न जे आहे कशावरून श्लोकावर डिपेंड आहे की आता हे इथे पहिल्या याच्यामध्ये आपण कहणी विचारलं आहे दुसऱ्या याच्यामध्ये आपण कुत्रणी विचारलं आहे म्हणजे त्या श्लोकाच्या अर्थानुसार आपल्याला विचारावं लागेल की नाही बरोबर आहे. इथे आपण पाहिलं कोण इच्छा करत होतं कह इच्छत कोण इच्छा करत होतं आता इथे याच्यामध्ये कोण गेलं आहे ना कुत्र म्हणून मग कुठे गेलं मग कुत्र असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं त्या श्लोकानुसार आपल्याला पहिल्यांदा क्रियापद आणि त्यानुसार त्याची उत्तरं अशी प्रश्न तयार करत करत जावं लागते. मी टाकते तुम्हाला मराठीत म्हटलं तर करता येईल, संस्कृत मध्ये कसे करायचे, कसे प्रश्न विचारायचे, मोठा प्रश्न आहे ना. नाही नाही काही नाही मोठा प्रश्न कुठे आहे आता बघा ना कह म्हणजे कोण कुत्र म्हणजे कोठे है ना कीदृश म्हणजे कशासारखा कदा म्हणजे केव्हा ही चांगली म्हणजे नवीन आयडिया काय तुमची. आ ही आयडिया तुमची नवीन आहे, मस्त छान आहे. नाही ताई ही आयडिया जर पहिले म्हणजे थोडी लवकर माहित झाली असती अहो आता वेळ हे आहे तुम्हाला पहिले 8 थोडं- दिवस असून टेन्शन घेऊ नका तुम्ही काय ताई 8 दिवस काय 8 दिवसात 8 महिने नाही ना आता 8 दिवसात काय अभ्यास करू आम्ही आमची बुद्धी अहो एवढी 10वी चालत नाही 12वीचे ना. पोरही वर्षभर अभ्यास करत नाही 8 दिवसातच जे काय ते करतात जागरण करून अभ्यास अरे ते सगळ्यांचा 12वीचे वेळेवरच पोरं अभ्यास आहेत करतो ना. आपण ते आधीपासून लवकर त्यांना लवकर लक्षात राहते, आमच्या नाही राहते. नाही तर आता आपल्याला हे आपला 62 वर्षाचे तर विद्यार्थी आहेत. आपल्याला आपला उद्देश इथे जो आहे आपल्याला मार्क्स मिळणे हा उद्देश घेऊन नाहीच जायचंय नाही नाही आपल्याला मार्क्स आलं मिळून नाही पण पाहिजे आलं माहिती पाहिजे ना हो म्हणजे आलं माहिती पाहिजे आलं नाही पाहिजे तर बरोबर हा ते महत्वाचं आहे. आता कसं हे तुम्ही आता सांगितलं तर आता हे डोक्यात आलं की आता आपण असं प्रश्न विचारला तर लगेच उत्तर भेटते. हा तर आता हे एक सांगितलं दुसरं सांगितलं तर तुम्ही तिसरं स्वतः करून पाहिलं ऑटोमॅटिक जमते. ताईचा तर कॉन्फिडन्स असा देतात ताई आपल्याला. होते याला होते त्याच्या काही दुसरा श्लोक आहे पीपीटी म्हणा. असल्या तर पाठवा, त्याच्या हा? काही पीपीटी असल्या तर नाही पीपीटी पीपीटी असल्या नाही तर हो पीपीटी नाही मला नाही करायला तर वेळ असतो नाही भेटत मोठा मुश्किल मी हा क्लास घेते. ताई ताई मग खरं तुम्ही लिहून पाठवा मग. पहिल्यापासूनच तर आम्ही जरा जास्त शार्प झालो असतो हे बोथट. मग काय तर तेच तर मोठा आतापर्यंत पाठ मुश्किल आहे. झाला असता आम्हाला. होते सगळं केलेले होते. तुम्ही ते आता जे सगळं सांगितलं ना ते लिहून सगळं पाठवते पाठवून द्या आम्हाला. पाठवते आता पाठव. समजा अन्वयक्रम कोणताही पुढचा घ्यायचा असला तर आता पुढचं जे आहे त्याच्यात गते तू तस्मिन भरतो हा काय हा म्हणत आहे का ताई तुम्ही? तिथं पण करता येईल. क्रियापद ओळखू आलं पाहिजे पटकिनी तेही पण हा तेच क्रियापद तर म्हणून आपल्याला राहिली की ओळखू आलं याच्यात आता पाहिजे. क्रियापद कसं ओळखायचं हा. आपल्याला? ओळखू आलं पाहिजे तेच तर. क्रियापद पुन्हा आपल्याला अच्छत क्रियापद त्यासाठी माहिती असायला पाहिजे. अच्छत क्रियापद आहे त्यात. हा गते तू तस्मिन भरतो वसिष्ठ प्रमुख आहे द्विजाई. आता तुम्हाला मी आपल्या संभाषणच्या ग्रुपवर पुन्हा क्रियापदांचा चार्ट टाकलाय. क्लास सुरू असतानाच आता टाकला टाकला? आहे. हो हो तो का? तुम्हाला सुरुवातीलाही टाकलाय वारंवार टाकला गेलेला आहे. पहा तुम्ही त्याचे झेरॉक्स काढायला सांगितल्या होत्या नाही चार्ट्सचे. ते तर बरोबर आहे. नाही टाकलं होतं. कर्मणी वगैरे टाकले होते, कर्मणीचे वगैरे ते काढलेत आम्ही झेरॉक्स. कर्तरी नाही कर्मणी. आता बघा बरं उघडा बरं व्हॉट्सअप
उघडलं जातंय का उघडलं. आता संभाषण आता तुम्ही गच्छती गमिष्यती गच्छती आहे ना गतवान टाकलं. हा हा टाकलाय आता ना टाकलंय हे. आता हा हे याच्या पूर्वी तुमचं घेतलेलं आहे. आठवते का हो संभाषण हो वर्ग घेत आठवते. असताना हो नाही हो नाही हो गेल्या हो वर्षी नाही ताई, गेल्या वर्षी घेतलं होतं हे. पाठवले तुम्ही आम्हाला. मग गेल्या पण वर्षी आम्ही ताई तुमचे विद्यार्थी याच्यातले 4 नंबरला विद्यार्थी मागच्या वर्षी पुढं पाठ मागं सपाट करतो. मग असं काय नाही तर. का हे ते पाठवलेले टाकले आहेत होते. सगळे. हो हे दोनदा तीनदा टाकले होते. हा हा दोनदा टाकले तीनदा हे. टाकलाय हो आणि ते हम्म वहीवर पण लिहायला लावले होते. हा आणि क्रियापद आहे वर्तमान काळाचं त्याच्यामध्ये दिलाय. वर्तमान काळाचे कसे होतात, मग भूतकाळाचे कसे होतात, मग लोट लकारचं कसं होते, त्यानंतर आहे कबुधावी आहे ना, कर्मणी भूतकाल वाचक सगळेच टाकलेले आहेत. वांत तुमून प्रत्यय सगळी तुमून आहे म्हणजे त्याच्यामध्ये. हा लेप आणि तुमून सारखंच का? हो लेबंत आणि तुमून. त्याच्यातच आहे त्या चार्ट मध्ये लप आहे तुमून आहे त्वा प्रत्यय आहे. आहे गंतुम हा हे हे खादितुम. हे तुम्हाला क्रियापद सगळे माहिती असले की तुम्हाला कुठलाच प्रश्न विचारताना कठीण जात नाही. बेस तोच आहे आपण जे संभाषणात बेस तर सुरुवातीला घेत सगळा होतो. बरोबर आहे पण ते कसं होते फक्त वाचतो तेव्हा बरोबर आणि लक्षात असं हम्म. आठवण ठेवायला प्रॉब्लेम राहिला तर एक हळूहळू होईल असं वाटते तुमच्या संपर्कात राहून राहून. बरं आता पुढे जे आहे श्लोक आणि श्लोकाचा अर्थ तुम्हाला जसं उदाहरणार्थ आता पानीयम पातुम इच्छामि ततः कमललोचने यदि दास्यसि नेच्छामि नो दास्यसि पिबाम्यहम्. कोणता या श्लोक श्लोकाचा म्हटला अर्थ ताई? असा होतो की कमळासारखे डोळे असलेल्या मुली तू हा ते हा सुभाषित आहे. सुभाषित हा सुभाषित तर आहे. कमळासारखे डोळे असलेल्या मुली मी तुझ्याकडून पाणी पिऊ इच्छितो. जर दिलेस तर पिणार नाही आणि नाही दिलेस तर पितो. दिले नाही तर कसे पिणार अशी समस्या आहे या ठिकाणी. आता याची उकल शोधताना परत आपल्याला काय आहे, यातील शब्दाची रचना जी आहे ती बदलावी लागेल. इथे दास्यसी म्हणजे दासी असी इथे यन संधी झाली आहे. आपण संधी शिकलो की नाही. काल तुम्ही प्रश्न केला होता मला षटकोन श कुठून आला, बरोबर आहे. आपण ते विसर्ग संधी शिकलो होतो आठवते. मला काल पटकन असं सांगता नाही आलं. विसर्ग संधी जो आहे त्याच्यामध्ये विसर्ग जो आहे कह आहे ना, तर मग आता कहच्या पुढे काय आहे, विसर्ग आहे. म्हणून मग ते कश्चित चित हा प्रत्यय जेव्हा आपण लावतो किंवा चन हा प्रत्यय लावतो तेव्हा कहच्या पुढे जे विसर्ग आहे त्या विसर्गाचा श होतो. श होतो. कळलं. हा म्हणजे विसर्गाचा श. विसर्ग संधी शिकताना आपण शिकलोय, आठवा तुम्ही. मॅम परत एकदा सांगा ना प्लीज. हे हा आता परत एकदा सांगा हे. हा जसं आता कह आहे आणि त्याच्या पुढे चन आहे, बरोबर आहे. चित चन प्रत्यय पाहिले ना आपण काल. मग कह आणि त्याच्या पुढे चन असा असल्यानंतर जो आहे तो विसर्ग कहच्या पुढचा जो विसर्ग निघून श लागतो म्हणजे कश्चन है ना. चितच्या पुढे कह आणि चित असेल तर विसर्ग निघेल कश्चित. समजलं. काल ते एकदम असं सांगता नाही आलं. हा कधी विसर्गाचा ओ होतो, हा त्याच्यामध्ये आपण कधी ते संधी विसर्गाचा शिकताना स होतो. हा या नाही, सहजात पुढे स झालेला. विसर्गाचे पुष्कळ होतात. विसर्गाचा स होतो, विसर्गाचा ओ होतो, विसर्गाचा र होतो. हो हम्म. हो नाही पण आपण काल कश्चित आणि कश्चनचं जे विचारलं होतं त्याचं त्याच्यासाठी उत्तर आपण दिलं. बोललो. हो बरोबर. हा त्याचं उत्तर दिलं मी. बाकी आपण संधी शिकताना आपण सगळे बारीक नियम तुम्हाला त्याचे फोटोही पाठवले, तुम्ही स्क्रीनशॉटही काढले, सगळं डिटेल आपण शिकलो ना त्या दिवशी. संधीचा हो संधी शिकलो. संधी शिकलो ना आपण सगळ्या. विसर्ग संधी नाही, फक्त स्वर संधी होती आपल्याला. त्याला सर्व संधी सध्या नाहीये ते. हो पण हा त्याच्यात पण पीपीटी मध्ये विसर्ग संधी वगैरे होती. आपण नाही म्हणाले तर मग आपण थांबलो. नाही पाठवलं नाही ते काही. नाही हा चला ठीक आहे. पुढे आता यण संधी शिकलो आपण त्या दिवशी. हो है याला ना? संधी शिकलो. हा मग आता इथे दास्यसी दासी असी ही काय यण संधी. कितव्या पाठातलं?
हे पाठगीट माहित नाही, मी बरं. ठीक प्रश्नपत्रिका आहे. जी आहे त्यातलं घेतलंय. आहे लक्षात नाहीये पण फक्त. 10वा लेसन दशमपाठ. अच्छा. हो 10वा 10वा लेसन. बरोबर आहे. आलं लक्षात. विचार केला आता प्रश्नपत्रिकाच घ्यावी एखादी आणि समजून सांगावं, त्यानुसार तीच परीक्षा आयडिया येते. पाठवणार काय? तोच पेपर टाकणार आहेत आम्हाला? नाही असं काही नाहीये. तुमचे विद्यार्थी खूप चालू आहेत. हो. सध्या एक प्रकरण सुरू आहे पेपर फुटीचा. हो ना. किती पेज नंबरवर आहे? हे आहे पेज नंबरवर 199. 199 वर. मीच मला पेज नंबर सांगत चला. दशमः पाठ. नाही दशम पाठामधलं नाहीये हे. 9व्या पाठातलंय. तिच्यातून ते नाहीये 9वा पाठ आहे. हो का? पेज नाही, आहे पेज नंबर 199 वरच आहे. पण 199 वरच. हा आहे समस्या. ही समस्या सोडवायला आली. समस्या मी 4 श्लोक मध्ये गेले. हा समस्या. हो पानीयम पातु इच्छामि तत्वतः कमललोचने यदि दास्यति नेच्छामि नो दास्यसि आहे. पिबाम्यहम्. इथे याच्यात हे ना तो पुस्तकात त्वत्तः बरोबर स्पष्ट ओळखू येते, प्रश्नपत्रिकेतलं नाही ओळखू आलं मला. आता इथे अर्थ दिलेला आहे फक्त आपल्याला पुस्तकामध्ये की श्लोकाच्या स्पष्ट अर्थात एक विरोधाभास आहे. श्लोकाचा अर्थ असा आहे की कमळासारखे डोळे असणाऱ्या मुली, मी तुझ्याकडून पाणी पिऊ इच्छितो. जर दिलेस तर पिणार, नाही दिलेस तर पितो. असं आता आपल्याला हे स्पष्ट करायचं आहे की नाही? हा झाला अर्थ. आता काय, दिले नाही तर कसे पिणार अशी समस्या आहे ना. याची उकल शोधताना आपल्याला काय, यातील शब्दांची रचना बदलावी लागेल. इथे दास्यसी म्हणजे दासी असी याला संधी आहे. नो दास्यसी, नो दासी असी असा विग्रह करून याचे जे आहे उत्तर मिळते. म्हणजे आता अर्थ कसा होतो? हे कमळासारखे डोळे असलेल्या मुली, मी तुझ्याकडून पाणी पिऊ इच्छितो, पण तू दासी जर असशील तर मला तुझ्याकडून पाणी नको, आणि तू जर दासी नसशील तर मी तुझ्याकडून पाणी पितो. असा या श्लोकाचा स्पष्ट अर्थात विरोधाभास आहे. आम्ही समस्या कळली. आम्हाला काय वाटलं माहितीये का, आम्ही वाचल्यानंतर आमच्या थोडासा अर्थ लक्षात आला. हे कमललोचने तुझ्या डोळ्याकडे पाहून आम्ही आमची तहान भागवू शकतो असा अर्थ काढला आम्ही. आणि नंतर बघितलं मग पाठीमागं आम्ही, अरे हा अर्थ आहे. इथे दासी असा इथे विरोधाभास दिलाय. त्यानंतर अशाच प्रकारे मग ते पुढचे आहे लभेत चित्तासु तैलमपि याच्यामध्ये कसं करायचं ते याची काही याला टेक्निक काही आहे का आयडिया? कशाची? याचा अन्वयार्थ वगैरे असं काही विचारते? नाही मी सांगितलं ना आता, बस असंच उत्तर लिहायचं आहे की समस्या आहे ना, तुम्हाला हा श्लोक दिला आहे, पहिल्यांदा या श्लोकाचा अर्थ लिहायचा, मग अर्थ लिहिल्यानंतर त्या समस्येचं उत्तर. आता या पहिल्यांदा लिहिताना काय लिहाल? या श्लोकाचा अर्थ असा होतो की हे कमळासारखे डोळे असलेल्या मुली, मी तुझ्याकडून पाणी पिऊ इच्छितो. जर दिले तर पिणार नाही, आणि नाही दिले तर पितो. आता इथे जे आहे काय म्हटलं आहे, मग हा अर्थ झाला, पण आपल्याला समस्या काय आहे आणि त्या समस्येचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मग दिले नाही तर कसं पिणार ही समस्या आहे, बरोबर आहे की नाही? पाणी तर प्यायचंय त्याला, पण मग दिलं नाही तर कसं पिणार ही अशी समस्या आहे. आता याची उकल आपल्याला शोधायची आहे. मग परत आपल्याला यातील शब्दाची रचना बदलावी लागेल की नाही? यामधली शब्दाची रचना जर बदलावी लागेल तर मग काय होईल? इथे दास्यसी म्हणजे दासी असी शब्द पहा. दास्यसी आहे ना, यदि दास्यसी नेच्छामी. श्लोकामध्ये यदि दास्यसी नेच्छामी, दास्यसी दासी असी याला संधी है ना. पुढचं काय आहे? नो दास्यसी पिबाम्यहम. नो दास्यसी
नो दासी असी असा विग्रह करून है ना, मग याचं उत्तर मिळते आपल्याला. जर आपण त्याचा संधी विग्रह केला तरच आपल्याला उत्तर मिळते, है ना. न आता अर्थ इच्छा. कसा होईल? हे कमळासारखे डोळे असलेल्या मुली, मी तुझ्याकडून पाणी पिऊ इच्छितो, पण तू दासी जर असशील तर मला तुझ्याकडून पाणी नको, नको. है ना. हा, आणि तू जर दासी नसशील तर मी तुझ्याकडून पाणी पितो. या श्लोकाचा स्पष्ट आपल्याला काय दिसतोय इथे? विरोधाभास दिसतोय. दासी असी, दासी असशील तर, अशी. है ना, तर मी पाणी पिणार नाही. नो दास्यसी, जर तू दासी नसशील तर मी तर मी तुझ्याकडून पाणी पाणी पितो. कळलं? त्याचा जेव्हा आपण अर्थ बदलला गेला ना सरळ सरळ. हम्म. फक्त इथे एक सांगा, हम्म न चा नो का बरं झाला? हम्म न न दास्यसी, न विसर्ग. नाही, न आहे का तिथे? नो दास्यसी नो दास्यसी कसं, नो कसं झालं तिथे? न चा नो कसा झाला? नाही, श्लोकामध्ये नो दास्यसीच आहे. नाही हो, नाही, तर तो- त्यांचं म्हणणं तेच आहे. हा, तर तो का झाला, कसा झाला? न पाहिजे ओकारांत कसा न झाला तो अधिक शब्द? न अधिक ओ, आपल्या संधी विग्रह जेव्हा शिकलो त्यामध्ये ते आहेत ना प्रत्येक. नाही नो नाही. कुठून आला ते? हा. हम्म न च नो हे रूप कसं झालं? ओ मिळालं, ठीक आहे, मी समजतो, हा, परंतु कोणत्या नियमाने झाला? न म्हणजे आता- नकार. हम्म हम्म? हम्म. नो दास- नो इंग्लिशचा वापरला काही ते? नाही नो. नाही नाही, हा. न न अधिक हे जे आहे ना, आपण जेव्हा काल संधीच्या पीपीटी पाहिल्या त्या दिवशी तुम्ही होते ना, सगळ्या संधी शिकवल्या तेव्हा नव्हते का? न अधिक दास्यसी आहे का मग ते? हम्म न अधिक दास्यसी विसर्ग आहे ना तिथं? हा, तर तिथे आपण यांना संधी नाही, आहे की नाही, नाही, यांना संधीचे नियम पीपीटी दाखवू का आता पुन्हा? आपली जी आहे मॅम हा, मॅम हा, त्यांना असं विचारायचंय की नो दास्यसी जे लिहिलेलं आहे हा, त्याच्या ऐवजी न दास्यसी असं का नाही लिहिलंय? आपल्याला हा. न माहिती आहे, आपल्याला हो, न बरोबर माहित आहे, पण यांना संधी जी आहे संधीच्या नियमानुसार ते आलेलं आहे. आपण पाहिलं होतं कशामध्ये ए कशा पुढे काय आलं की ते होते की नाही. त्याच्या हा. बाबतीत ठीक आहे, यन संधी, परंतु हा नो का बरं झाला? नो का नाचा बरं? नो का बरं झाला? मी विचार करून सांगते मग तुम्हाला. हा. हम्म. कारण इथे माझ्या मते हा संधी न हेच रूप पाहिलं, न विसर्गयुक्त न नाही पाहिला आपण. हा असं आहे का की हम्म. काव्यात लिहिताना असं होते? हा हे काव्य असल्यामुळे कदाचित झालं असेल नचा नो, कारण काव्यामध्ये काही गद्याचे नियम हा. बाजूला ठेवले जातात. हम्म. बरोबर आहे. हा, हे शक्य आहे. म्हणजे त्यांनी काव्य लिहिलंय त्याच्यामुळे त्यांनी ते पदाला म्हणजे अनुरूप शोभेल असं असं काहीतरी केलेलं आहे. रूप अनुरूप असा बदललेलं आहे. शब्द त्यांनी तो शब्द घेतलेला आहे. हम्म. त्याचा बरोबर आहे. अर्थ नाही असाच आहे. नाही असंच आहे. आपण विचारून सांगूया कोणाला, कारण मलाही त्याचं ते तुम्ही जे म्हणताय मलाही लक्षात नाही येत आहे आणि उत्तर काही सांगता येत नाही. विचारून कोणाला तरी आपण मग सांगू. तर असं की अजून एक समस्या आहे ना, हा. कुठे कुठे आहे ती समस्या? येत नाही, मी कुठेतरी लिहून ठेवली. अच्छा, एक यामध्येच. मिनिट. अच्छा, ठीक आहे ना. आता पुढचा प्रश्न येते, श्लोक आणि श्लोकाचे अर्थ लिहा. मराठीतच अर्थ लिहायचा आहे. सरळ सरळ श्लोक दिले आहे आणि श्लोकाचे अर्थ लिहा. जसं लभेत सिक्तासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलम पिपासादितः. प्रयत्नपूर्वक भरडली असता वाळूतूनही तेल मिळेल. तहानेने व्याकुळ झालेला माणूस वाचलेलं मृगाजवळील पाणी सुद्धा एक वेळ पिऊ पिऊ शकेल. शकेल, परंतु उदाहरणार्थ मूर्ख असणाऱ्या माणसं होणार. उदाहरणार्थ असंच कधीतरी हिंडताना सशाचे शिंग सुद्धा सापडेल. सापडतील. या सर्व अशक्य गोष्टी एक वेळ घडतील, परंतु हट्टी मूर्ख माणसाचे मन प्रसन्न करणे मात्र शक्य नाही. शक्य नाही. है ना. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला श्लोक दिल्या जातील आणि श्लोकाचे अर्थ लिहा.
असा. आपण कुठला होता तो प्रश्न? माझ्या मते तो पहिलाच असावा. हा, पहिला ते प्रश्न पहा. तुमच्याकडे जुनी ताई प्रश्नपत्रिका असेल तर ग्रुपवर टाकता का? टाकल्या ना हो, इतक्या साऱ्या सोडवा ना. नाही, आता जी तुम्ही सोडवतायत ना ती पत्रिका म्हणतीये मी. अच्छा, हा, हम्म. ठीक आहे. हा, आलस्य ही ही वेगळी मनुष्यानाम घेतली आहे ताईंनी शरीरस्थो मला वाटते. महान रिपुः. हे आता हे- ताई ही कोणती घेतली आहे? ही याच्यातली दिसते मला. कशातली? सुक्तीमधलं हे आलस्य ही मनुष्याना. आता तुम्ही सगळ्या सुक्ती लिहून काढा, सगळ्या हो. सुक्ती आणि त्याचे अर्थ. म्हणजे तो जो आहे प्रश्न, पहिल्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे सुक्तीचा आणि दुसरा ते श्लोकांचा अर्थ वगैरे. त्यामुळे सगळ्या सुक्ती पहिल्या पेजवर सुरुवातीलाच आहेत, आहे ना. हो, धडा सुरू होताना प्रत्येक पाठाला. त्याच्यात एक सुक्ती आहे. हा, त्याच्यामुळे मग त्या सुक्ती लिहून त्याचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला. हे धड्याच्या मागे जो प्रश्नाचा सेट आहे असा पॅटर्न येईल की तुम्ही जे हो, पाठवला तसा पॅटर्न येईल? मिक्स येईल आता. पुस्तकाच्या मागचे जे असतात ते कठीण असतात जरा, हा, तेच ते प्रश्नपत्रिका सोपी विचारलं ना. असते. हम्म, कथेवरचे प्रश्न दिलेले आहे सुरुवातीला काही काही याच्यात. हो. कथेवरचे 10 प्रश्न येते ना तुम्हाला. हो हो हो, हं? कथेवरचे येतात. हा, जसं आता उदाहरणार्थ एखादा तुम्हाला काय म्हणू आपण, गंगा प्रवाह वगैरे आहे ना. दिलीप राजाची एक स्टोरी वाटते ना. हो, हम्म. हम्म, गंगा ते प्रवाह गंगा अशी. प्रवाहाचा आवाज ऐकू आल्यामुळं तुला शापाचा आवाज ऐकू आला नाही. हम्म, मग त्याच्यामुळे ते पुस्तकात आहेच ऑलरेडी दिलं की सूर्यवंशातील एक दिलीप नावाचा राजा होता, त्याचा ताई, पुत्र रघुराजा हे होता, जे है ना. महाभारताचा वैज्ञानिक संदर्भ वगैरे हे याच्यावरही प्रश्न येतात का? हा, ते तुम्हाला मनाने लिहायला येतात. त्याच्यावर ते काही प्रश्न वगैरे येतात का? उत्तर लिहा वगैरे? हो, थोडीशी माहिती लिहा. म्हणजे ते वाचायचं. वाचून काढायचं सगळं पुस्तक आपलं. हम्म. हम्म? नाही, मागच्या आता वर्षीपेक्षा या वर्षी जरा डिटेलच आहे ते, म्हणून विचारलं ते. भौतिक आता शास्त्र. याचं उत्तर काही सांगत नाही. आता याचं गंगा प्रवाहाचं की सांगू? गंगा प्रवाह असेल, जसं सूर्यवंशातील एक दिलीप नावाचा राजा होता, त्याचा पुत्र रघुराजा हा सूर्यवंश म्हणजेच रघुवंश म्हणून पुढे प्रसिद्ध झाला. आता हा वैवस्वत म्हणून हा रघुवंशातील प्रथम पुरुष होता. दिलीप राजा व त्याची पत्नी सुदक्षिणा यांना बऱ्याच वर्षांपासून पण मूल होत नव्हते, आहे ना. आणि संस्कृत मध्ये पुत्रिक होता. संस्कृत मध्ये उत्तर द्यावी लागतील. मराठीत लिहायचं. त्यामुळे वशिष्ठ जे दिलीप राजाचे गुरु होते त्यांच्याकडे गेले. स्टोरीच आहे ना ही. दोघेही पती पत्नी हो. यांनी गुरुंना आपली चिंता सांगितली. मला मूल का बरं होत नाही असा प्रश्न विचारल्यानंतर वशिष्ठांनी राजाला सांगितले की राजा, हो. तू एकदा स्वर्गास गेला होतास. तिथे तू इंद्राची सेवा केली. तिथून तू परत येताना तुला रस्त्यात कल्पवृक्षाच्या खाली सावळीत कामधेनू उभी होती. तू तिला पाहिले नाहीस, नमस्कार सुद्धा केला नाहीस. कामधेनूला राग आला आणि तिने शाप दिला, म्हणून तुला मुलबाळ होत नाही. मुलबाळ नाही. तू तिच्या संततीची सेवा कर, तेव्हा तुला पुत्रप्राप्ती होईल. दिलीप राजा म्हणाला, शापवाणी मी ऐकली मी नाही. ऐकली नाही. हे कसं काय? कसं काय? त्यावेळेला ऋषी म्हणाले, तिथे गंगा प्रवाह होता, प्रवाह होता. म्हणून तू आवाज ऐकला नाही. ऐकलं नाही. झालं, याचं उत्तर एवढं आहे ना. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे जे मराठी आहे अशा प्रकारची उत्तरं लिहायची आहे. पुढे प्रश्न पुढे मग ते पाठातले जे आहेत संस्कृत प्रश्न, ते तुम्हाला ज्या कथा आहेत ना त्याच्या पुढे 5वा प्रश्न येतो की त्या पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरं लिहावी ताई, लागतील. तुम्ही पेपर कोणता घेतला? ताई, तुम्ही पेपर धड्यामागचा नाही घेतला ना? तुम्ही पेपर नाही कुठला नाही नाही घेतलाय? नाही, जनरल घेतलाय मी, धड्यामागचा नाही घेतलाय. नंदिनी कामधेनवा हो काय? कन्या असती वगैरे असे ते पॅसेज मधले तुमचे प्रश्न उत्तर आता हे जे आहे वाचलं त्याच्यावर आधारित. कोणत्या वर्षीचा आहे? कारण तुम्ही सांगितलेलं तर प्रिंटआउट काढल्या मी, म्हणून बघून राहिली. त्याच्यात तुम्हाला काही दिसून नाही राहिलं. नाही नाही, त्यातला नाहीये. त्यांचा वेगळा पेपर आहे. मला आपण सगळे सोडवलेले पेपर नाही येते.
हा वेगळा पेपर आहे. हा ठीक आहे. नंतर हा मग ते द्वितीय विभाग मध्ये येते संधी विग्रह करा. सांगा तुम्ही आता संधी शिकल्या ना. तत्रैव काय होईल? तत्रैव तत्रैव तत्र अधिक एव. इव इव नाही. एव एव हा एव बघा. एव तत्र अधिक गुणसंधी. एव. हम्म. वनौषधीही. वन अधिक औषधी वनौषधी वृद्धी संधी. हा वृद्धिसंधी. रामो वदत. रामो राम वदत. राम अधिक अवदत हम्म. अर्पिता पूर्वरूप संधी. इकडे पूर्वरूप. इकडे पूर्वरूप अर्षिता हम्म. आंघोळ करून खालीच पूर्वरूप संधी. हा पूर्वरूप संधी. नंतर द्वावपी. गौ अधिक अपि हम्म. कस्यापि. कस्य अधिक अपि. तत्सदिक अपि. हम्म. हा लेनिसंधी. इत्यब्रवीत. हा? इत्यब्रवीत. इति अब्रवीत. इत्यब्रवीत. यणसंधी. इति हा अब्रवीत. इत्य हा हम्म. इति अधिक ब्रवीत. हम्म. इति अधिक ब्रवीत. यण संधी. हा हम्म. आता संधी करा. मधु अधिक अरिही. मध्वारी मध्वरी. मध्वरी हा मध्वरी व येत आहे मध्ये. नदी अधिक अत्र. नद्यत्र यणसंधी. यण संधी. नंतर अंत्य अधिक अपि. अंत्यपि पूर्वरूप संधी. पूर्व सूर्य चंद्रो अधिक इव. सूर्यचंद्राविव यणसंधी. यांतवांत संधी. यंतवांत. बरोबर. हा यांतवांत देश संधी. बाबा यंतवांत. खूप लांब मोठे आहे. न अधिक इच्छामी. नेच्छामी नेच्छामि. अस्ति पुढे अधिक संधी. इति. अस्ति इति सवर्ण दीर्घ संधी. सवर्ण दीर्घसंधी. बरोबर. आता यदि तरी चे वाक्य तुम्हाला येतील. यदि तरी यदि तरीचे येतील. चेत नो चेतचे येतील. चेत नो चेत आपण संस्कृत संभाषण मध्ये शिकलोय ना. याच्यात पुस्तकात यदि तरी पहिल्याच पाठात शिकलो मला वाटते काहीतरी. यदि भोजनम कर्तुम इच्छति. प्रवेश मध्ये प्रवेश मध्ये पण शिकलो ना आपण. म्हणलं गेल्या वर्षी शिकलो ताई. आता या वर्षी लक्षात राहतंय. काल काय जेवलो ते लक्षात राहत नाही ना. गेल्या वर्षीच लक्षात राहते. यदि भोजनम कर्तुम इच्छति तरी भोजनम करोतु. नो चेत भोजनम मा करोतु. यदि अभ्यासम कर्तुम. आता यदि परीक्षां दातुम इच्छति तरी परीक्षां ददातु. नो चेत मा ददातु. हे छान आहे. माझा जातो फुकटची मार्क देऊन टाका. आहे की नाही. यदि तरी सोपी आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न येईल. संस्कृतम कठीणम नास्ति जानाति वा. आम जानामि. जानामि आम. नंतर असे शब्द दिले जातील. जसं जानाति शब्द दिलाय आता. वाक्य तयार केलं. वाक्यात संस्कृतम उपयोग कठीणम करायचा. नास्ति जानाति वा. नंतर श्रूयते. श्रूयतेचं वाक्य तयार करा. म्हणजे मग मम ध्वनिः श्रूयते वा. आहे की नाही. अत्र वृक्षः अत्र अस्ति. तत्र तत्र आहे ना. तत्र पाठशाला असती. हा अत्र तत्र हे जे आहे त्याच्यावर आधारित सर्वत्र. यदि तरी यदा तदा ताई तुम्ही जे पेपर यावत टाकले तावत. त्याच्यामध्ये एक चित्र तुम्ही जे टाकले त्याच्यात एक फोटोवर दिलेला आहे. पेपर जे टाकले त्याच्यात मागच्या बाजूनी एक चित्र आणि त्याच्यावर 5 वाक्य लिहा आलेलं आहे. असाही प्रश्न आहे. 8 ते नाही अजून एक दिलेलं आहे. 8 ते 10 वाक्य लिहा म्हणून दिलेलं आहे. मग ते संस्कृत मध्ये लिहायचंय का मराठीत लिहायचंय? 8 ते 10 संस्कृत वाक्य मध्ये. संस्कृत 8 ते 10 वाला संस्कृत मध्ये असते. कसं शक्य. ते पण येईल तृतीय का? तसा विभक्ती पण असं प्रश्न काहीतरी येईल का? विचारलंय त्याने.
तसा प्रश्न येईल का म्हटलं असं हो चित्रण त्याच्यावर पाठवाक्य लिहा. हो 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 हम्म. हम्म. त्यानंतर आता वयमवर वाक्य करून दाखवा. अपीवर. हम्म. है ना? आपले अव्यय जे आहेत ना, अत्र हम्म. तत्र कुत्र सर्वत्र अन्यत्र अपि परंतु किंतु है ना, च त्यानंतर च च एव एव है एव ना, हा अतः हं. अंतः बहिः. हम्म? ततः हा हे सगळे आहेत की परितः नाही. हा यदा आणि हे म्हणजे हे सगळे जे आहे ते झालं. नंतर यदा तदा यावत तावत यदी तरी है ना, हम्म. यह अवघडच दिसतोय पेपर. हे सगळे तुम्ही सोपी आहे वाक्य करू शकता. जसं आता अपि आहे, अहम अपि भवांसह संस्कृतम पठामी, अहम अपि भोजनम भवत्या सह भोजनम करोमी, नाही का. आता च अव्ययाचा उपयोग जर करतो म्हटलं तर राधा गीता सीता च गच्छती है ना. नंतर एव आपण पेक्षा संभाषणात तर शिकलो. रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा वगैरे सारखे जास्त आले तर मग जास्त लवकर समजा डोकं लागल. नाही, रिकाम्या जागा जोड्या नाहीयेत. हा त्यानंतर पुन्हा तुम्हाला व्याकरणाचं सांगते मी. व्याकरण जे आहे हे आपल्याला एक एक दिलेले असतील शब्द. तुम्हाला 10 असतात, 10 मार्कांकरता 10. तुम्हाला ते 10 दिलेल्याचे वाक्य तयार करायचे आहेत. जसं वाक्याचे वयम आहे हा. शब्द, तर वयम गीतम गायाम. कृतवान आहेत, रमेश यह गृहपाठम कृतवान है ना. नंतर पठित्वा, लबंत ल्यप प्रत्यय समजा, तुमून प्रत्यय, हे सगळं पठित्वा अहम श्लोकम पठित्वा श्लोकम गायामी है ना. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य येतील. जसं आता नयती आहे, मग नयतीचं काय होईल, मध्ये नीत्वा. तो चार्ट उघडा, चार्ट व्हॉट्सअपला पाठवलेला चार्ट पहा. नयती नीत्वा नीत्वा हा है ना, वदती उक्त्वा. उक्त्वा हा हा श्रुत आता आणि श्रूयती. काय तव्यत अनियर. हो ते आपण कर्मणीच्या त्या दिवशी याच्यात घेतलं होतं ना. तरी आता पुन्हा काढते, पीपीटी ओपन करते. हा पहिले पाठ होऊ देऊ. प्रश्नपत्रिका. हे सगळे तुम्ही चार्ट मध्ये पाहून घ्या. चार्ट मध्ये आहे बघा, प्रत्येक याचं दिलेलं आहे. त्वांत आहे, तुमून प्रत्यय आहे ना. आहे हा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. गच्छती गत्वा गंतुम, नयती नीत्वा नीत्वा नेतुम, नेतुम हा पठती पठित्वा पठितुम, पठितुम, लिखती लिखित्वा लिखित्वा लेखितुम, लेखितुम. है ना. हा माझ्यासमोर आता मी चार्ट नाही ओपन केला, पण एक अंदाजे सांगते तुम्हाला यानुसार. असं तुम्हाला हे जे आहे सगळे शब्द तुम्हाला व्याकरणाचे जे दिलेले असतील 10 मार्कांकरता 10, ते तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर काल आपण पाहिलं ना, पठन अपठन. नाही घेतलं वाटते शत्रुशानच. शत्रुशानच नाही नाही ना झालं आपल्याला. शत्रुशानच नाही आहे का आपल्याला. आहे नाही ते ठेवायचं. एवढं नाहीये पण नाही ना, ते आपल्याला नाही आहे काही. नाही आहे आपल्याला ना नाही अच्छा पुढच्या याच्यात आहे ते. पुढच्या याच्यात आहे. पुढच्या परीक्षेला आहे. त्यानंतर आहे तृतीय विभाग. तुम्हाला संख्या ज्या आहेत की नाही, संख्येवर आधारित तुम्हाला म्हणजे पुरण प्रत्यय आपण जे पाहिले ना काल, ते तसे. जसं आता रिकामी जागा, पांडवेशु अर्जुन तृतीय. मग काय होईल, पांडवेशु आलाय म्हणजे सप्तमी विभक्ती आहे की नाही. सप्तमी विभक्ती मग त्याचनुसार पंच हात, आता पांडव किती आहेत, 5. मग त्याप्रमाणे इथे काय पंचशु येईल, पंचेशु पांडवेशु अर्जुन तृतीय. पंचेशु येईल पंचशु येईल. हो बरोबर आहे की नाही. आता रिकामी जागा वेदाः वर्तन्ते, चत्वारः चत्वारी वेदाः वर्तन्ते. मग वेद कोणता शब्द आहे, चत्वार पुल्लिंग नाही, चत्वारः वेदाः वर्तन्ते. हा नाही, वेद पुल्लिंगी आहे ना पण. वेद बहुवचन आणि ते वेदाः.
जसं आता बालकेन कविते पठिते, रिकामी जागा. एक आकडा असेल, हम्म. एकेन बालकेन एकेन. कविते पठिते, आहे की नाही? हम्म. अशासारखं ते तुम्हाला वाक्य रिकाम्या फिल इन द ब्लँक्स मध्ये येतील त्या. आताच म्हणाले ना ताई वालचिंगे भगिनी की फिल इन द ब्लँक्स पाहिजे. तर अशा प्रकारचे फिल इन द ब्लँक्स असू शकतील. नंतर जोड्या जुळवा. जोड्या जुळवताना तुम्हाला आता जोड्या ज्या आहेत हे सगळे लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार एका साईडला येतील आणि एका साईडला क्रियापद येतील. अशा जोड्या येतील. अच्छा. लिखती, लिखित्वा. हा, तर तुम्हाला एका साईडला क्रियापद दिलेले असतील, एका साईडला लकार दिले असेल, है ना? लट लकार आहे का, मग तवतू प्रत्यय आहे का, शत्रुशानच प्रत्यय आहे का, किंवा विधिलिंग लकार प्रत्यय आहे का, लट लकार आहे का, लोट लकार आहे का? शत्रुशानच तर नाही आपल्याला, मग ते येईल का? हा? नाही, मला ते वाटतं आहे शत्रू- वाटते. नाहीये नाही का? नाही यावर्षी नाहीये. बर, ठीक आहे ना. पण मग सांगा नंतर शत्रुशानच आलं समजा तर आम्ही कसं ओळखायचं ते शत्रुशानच आहे म्हणलं तर? अं? शत्रुशानच आहे म्हणलं. पठन, लिखन, खादन. अच्छा. हा. असं. न लागतो का? पण तो ऑप्शन शेवटला आणि ठेवायचा. शत्रू. पठत काय? तो ऑप्शन शेवटला ठेवायचा म्हणजे ऑटोमॅटिकली त्याची जोडी लागून मी जाते. व्हॉट्सअपला टाकून दे. पेपर टाकून द्या आणि ते व्हॉट्सअपला टाकून अन्वयताई दे. सुद्धा प्रश्न पाठवा. तुम्ही जे बर. सांगितलं ना आता एक मॉडेल म्हणून पाठवून द्या आम्हाला. बर. त्यानंतर मराठीत शब्द माकडाला काय म्हणतात, है ना? असे तुमच्या पुस्तकातले जे शब्द बरकट आहेत, वानर हा, तर तिथे तुम्हाला ते शब्द येतील, है ना? संस्कृत मधले मराठीत करा, मराठीतले संस्कृत मध्ये करा. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे, वाक्य दिले जातील संस्कृत मधले मराठीत करा आणि मराठीतले संस्कृत मध्ये करा. अशा प्रकारे. आणि काही मग तुम्हाला वाक्य तयार करायला दिले जातील, पुल्लिंगी स्त्रीलिंगी अशा पद्धतीने. पुन्हा जसं अहम कथाम रचयामी, आता हे विभक्ती आपल्याला बदलायची. मया कथाम रचितम. जसं तया पुष्पाणी आणितानी, नाही, मया कथा ता रचितम पुष्पाणी कसं होईल अनिता. ताई? मया कथा रचितम कसं होईल? तुमून प्रत्यय लागेल का? रचिता होईल ना? इथं टेन्स बदलायला दिलाय, काळ बदलायला दिलाय तुम्हाला, तुमून नाही दिले प्रत्यय. नाही मग सूचना असेल की तुम्हाला ते हा. तिथे परिवर्तन करा. एक हो वचनाचं. ना. हा. अच्छा. कर्ता बदललाय ना. हम्म. इथे सूचना असेल तुम्हाला कुठल्या विभक्तीत किंवा कुठल्या वचनामध्ये किंवा मग विभक्ती हे जे आहे वाक्य रचना यानुसार करायचं आहे. शुद्ध अशुद्ध, हम्म? शुद्ध अशुद्ध ते वाक्य बरोबर आहे का असं विचारतील का? हो. त्यानंतर व्याकरण कंसामध्ये दिलेले असतील तर तुम्हाला रिकाम्या जागाच्या स्वरूपात ते तुम्हाला इथे व्यवस्थित रूप लिहावं लागेल. जसं वयम घटी कंसामध्ये पश्चामह, नंतर लिखामह वगैरे असे काहीतरी दिले असतील तर म्हणजे वयम घटी पश्चामह सुटेबल तिथे. त्यानंतर कर्तरी कर्मणीचे का वाक्य बदलाच येतील का? कर्तरी कर्मणी. हो हो हो, कर्तरी दिले जाईल, कर्मणी करा. काही मग आता तुम्हाला हे इकारांत उकारांत आहे का, म्हणजे मूळ धातू दिलेला ओळखा. जसं आता शत्रवह शब्द दिलेला असेल काही तुम्हाला. कर्तरी कर्मणीचे ह्या याच्यात तुम्ही जो चार्ट पाठवला त्याच्यात कर्तरीचे कर्मणीचे नाही आहे ना शब्द धातू? नाही. त्याचा आहे का? एखादे पेज पाठवून द्या. बरं. क्रियापद लिहिताना कसं लिहायचं? जसं शत्रवह आहे तर मग काय, मूळ रूप शत्रू, उकारांत पुल्लिंगी बहुवचन अशा प्रकारे लिहायचं. जसं जनैही आहे, मग जन अकारांत, जन मूळ रूप, जन अकारांत पुल्लिंगी तृतीया बहुवचन. बालकेभ्यः
बालक काय आहे? मूळ रूप आहे. अकारांत पुल्लिंगी चतुर्थी बहुवचन. अशा प्रकारे तुम्हाला इकारांत शब्द समजा. इंदुमती, इंदुमत्या हा विचारलं तर मग काय? इंदुमती मूळ रूप आहे. इकारांत स्त्रीलिंगी संबोधन बहुवचन. अशा प्रकारे झालं. एवढं डिटेल लिहावं लागेल का? हा, असा पेपर आहे. ठीक आहे. मॅम हा मॅम क्षिप या धातूचा अर्थ काय आहे? हा क्षिप क्षिप या धातूचा हा अर्थ शिपशिपती फेकणे. फेकणे. ओके, हम्म थँक्यू. हम्म. आता तुमची कर्मणीची आपण हे काल त्या दिवशी पाहिलं, तुम्ही म्हणता मग नाही पाहिलं. आज जसं याचं पाठवलं ना तुम्ही, कुरुत हा असा प्रश्न आहे. नाही आता जसं पाठवले ना हे आपला याचं हा तसं आहे का धातूच तुमच्याजवळ? कर्तरी कर्मणी कर्तरी जसं आता याचे हे आहेत पास्ट म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ हो तुमून हो तसं आहे का पेज? म्हटलं असं पेज आहे का? बर. आपण असेल. एक पीपीटी आपण तुम्ही पुढे विभक्त्यांचं घेतलं नाही, आपण विभक्ती शिकत होतो आठवते का? त्याच्यामध्ये सगळं घेतलं होतं. पण तुम्ही म्हणे इथंच थांबवलं, आम्ही पाठ करतो त्याच्यामुळे राहून गेलं. भावे प्रयोग हे आपण घेतलं होतं, तुम्ही म्हणे भावे प्रयोग घेतलं नाही. नाही भावे प्रयोग घेतला नाही असं मला हे नाही पहा, आठवून राहिलं. हा हे पहा, हे कर्तरी हे आपण शिकलो ना पठ्य ते. हा नाही हा हे शिकलो. हा हम्म. जसा तुमचा आहे ना हम्म. धातूचा तसा आहे का? हे तर समजलं, हे तर आहेच. पण असा चार्ट जसा आज पाठवला आता हे तसा आहे पाहे का? त प्रत्यय केवळ भूतकालमध्ये प्रयोग, कर्मणी प्रयोग. तर गतवान, गतः, गता, गतम हे तुम्हाला माहिती पाहिजे. हो. प्रत्यय म्हणजे पितवान, गतः गता गतम. हा पीतः, पिता, पितम. लिखितवान, लिखितः, लिखिता, लिखितम. नीतवान, नीतः, नीता, नीतम. दृष्टवानचं दृष्टः, दृष्ट्वा, दृष्टम. वर्धितवानचं वर्धितः, वर्धिता, वर्धितम. कंपितवानचं कंपितः, कंपिता, कंपितम. वंदितवानचं वंदितः, वंदिता, वंदितम. रक्षितवानचं रक्षितः, रक्षिता, रक्षितम. सेवितवानचं सेवितः, सेविता, सेवितम. हो, हे आहे, है हे ना? हा पाठवलंय. है ना? हे आपण शिकलो हे त्या आहे दिवशी. हे आहे हे हे आहे, आहे हे आहे आहे. आता हे तव्यत आणि यर प्रत्यय विद्यार्थ कर्मणी प्रयोग. पठनीय, पठितव्य, पढ़ा जाना चाहिए. पुल्लिंगी वेळेस पठनीय, पठितव्य या दोन पैकी एक. स्त्रीलिंगी आपण हे पाहिलं होतं ना. हा हे गमनीयम, पाहिलंय. गमितव्यम, चले जाना चाहिए नपुंसक लिंगी. है ना? भवनीया, भवितव्या, हुआ जाना चाहिए स्त्रीलिंगी. म्हणजे गच्छती क्रियापदाचं आपण पाहिलं होतं पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. गंतव्य, गंतव्या, गंतव्यम. गमनीय, गमनीया, गमनीयम. याचे वाक्य पण पाहिले आपण. हे बघा, मित्रेण पिता द्रष्टव्य किंवा दर्शनीय पश्च धातू आला तर. त्यानंतर मिलती धातू आला तर संपादकेन लेखनीय, मेलनीय. गच्छती तया गोष्टी गंतव्या, गमनीया. है ना? मया पाठः पठनीयः, पठितव्यः. महिलया सस्यं पालनीयं, पालितव्यः, पालितव्यम्. देवेन जनाः रक्षितव्याः, रक्षणीयाः. नंतर तया सेवा करणीया, कर्तव्या. ऋणातीचं छात्रेण फलं क्रेतव्यं, क्रयणीयम्. तैः देवः पूजनीयः, पूजितव्यः. आता विधिलिंग लकारचे पाहिलं आपण. संभावना दर्शक. पठतीचं पठेत, पठी, पठ्यते. पठ सकता है किंवा चाहिए. लिखती, लिखेत, लिखेयुः. गायती, गायेत, गायेयुः. नयती, नयेत, नयेयुः. वंदते, वंदेत, वंदेरन.
श्लाघते श्लाघेत श्लाघेरन, सेवते सेवेत सेवेरन, शोभते शोभेत शोभेरन आणि कंपते कंपेत कंपेरन. आणि रूप. हे राहिले वाटतं नाही, हे नाही पाठवली पीपीटी, बाकीच्या आल्यात सगळ्या. आता मी पीपीटी पाठवतच नाही, तुम्ही स्क्रीनशॉट काढता. मॅम ह्याच्या आधीची दाखवा, मॅम ह्याच्या आधीची दाखवा रनची. हा 1 मिनिट. पुन्हा एकदा सगळ्याच काढून घ्या ग. आता हे तरी विधिलिंग लकार आणि मित रूप जी आहे, एकवचन बहुवचन, कुर्यात कुर्यू, करोती कुर्यात कुर्यू, हे सगळे अनियमित आहेत. ददाती दद्यात दद्युः, शृणोती शृणुयात शृणुयुः. अस्तीचं काय? अस्ती स्यात स्यू स्युः. श्याम. हा. त्यात चक्नोती चक्नुयात चक्नुयुः, जानाति जानीयात जानीयुः, क्रीणाति क्रीणीयात क्रीणीयुः, अस्ति स्यात् स्युः. विधिलिंग कर्तरी हा. नाही. हा. नंतर उत्तम पुरुषचे कुर्याम कुर्याम, दद्याम दद्याम, शृणुयाम शृणुयाम, शक्नुयाम शक्नुयाम, जानियाम जानियाम, क्रीणीयाम क्रीणीयाम, स्याम स्याम. म्हणजे प्रथम पुरुषचे डावीकडे, उत्तम पुरुषचे उजवीकडे. हे पास. विधिलिंग लकार कर्तरी प्रयोग संभावना दर्शक. सुधीर गीतम गायेत, सुधीर गीत गा सकता है. पीता नूतन वस्त्रम आनये. नाही, हे नाहीये. पीता नूतन वस्त्रम आनयेत. अध्यापक पाठद्वयम न पाठेत. हे नाहीये का तुम्हाला? धनिकः 10 रूप्यकाणि दद्यात, यानम इदानीम आगच्छेत. हे ना विधिलिंग लकार आहे ना ताई? हा, हो, ते आहे विधिलिंग लकार हा, संभावनार्थक आहे ना. संभावना. आहे का? हम्म. आहे. यानम इदानीम आगच्छेत. अद्य सायं वृष्टिः भवेत्. मम प्रत्यागमने विलम्बः चौथा स्यात्. चॅप्टर आहे. बालकः विद्यालयं गच्छेत. महिला पाकं कुर्यात्. छात्रः लेखं लिखेत. म्हणजे आता कोणसा जी दिलेली आहे तुम्हाला, त्याचं विधिलिंग लकार तुम्हाला ही उत्तर. विधिलिंग लकारचे प्रत्येक पाठ असेल तर तुम्हाला ते कळेल. आता हे पाहिजे, मम प्रत्यागमने विलंबः स्यात्. पुढे आहे दिले वाक्य पूर्ण, आणखीन भरपूर वाक्य आहेत. अहम काव्यम लिखेयम, अहम पाठम पठेयम, अहम कार्यम कुर्याम, अहम उपहारम दद्याम, अहम महोदयम जानीयाम, वयम नाटकम अभिनयेम, वयम गीतम गायेम, वयम श्लोकम वदेम, वयम श्वः नाटकम पश्येम, वयम शाटिका क्रीणीयाम. पुन्हा भरपूर वाक्य दिलेली आहेत, है ना? अभ्यास पण आपण, हा मिक्स अभ्यास होता. झालं, संपलं. अच्छा, शेवटचा क्लास आहे की आणखी एक क्लास होईल उद्या? अं? उद्या एक क्लास होईल का? हो, एक आता घेऊ शकते, असं काही नाही. पण आता झालं ना. हो. चला, भरपूर वेळ झाला, 11 वाजून राहिले. हो. आपलं ठीक आहे, झालं ठीक आता बहुतांश माझ्या मते अभ्यासक्रम पूर्ण झाला. काही राहिलाय का अजून? कुलदीपी कथांना माहित असेल. म्हणजे काही येईल बरं आपलं. चार्ट जो आहे एकदा वाचून घ्या. सगळ्या चार्ट मध्ये तुम्हाला रूप दिलेली आहेत. त्याच्यामध्ये गच्छती, त्यानंतर गमिष्यती म्हणजे वर्तमान काळ गच्छती, भविष्यकाळ गमिष्यती, भूतकाळ काय आहे, गतवान दिलेला आहे, कबुधावीचे रूप जे दिले आहेत की नाही. गतवान गतवती. गतवान पुल्लिंगी, गतवती स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. हा, मग त्याच्यामुळे पुढे काय अजून कोणता आहे? त्वांत, तुमून. हा, त्याच्यातलं ते डिफरन्स करणं जर अवघड आहे. वांत कसं ओळखायचं, तुमून कसं ओळखायचं, लेबंत कसं ओळखायचं. बर, त्याचा आता एक दिवस एक काम करू, उद्या त्याचा एक तासिका घेऊ आणि मग एंड करून टाकू. म्हणजे एक क्रिया संपून दुसरी क्रिया होणे. म्हणजे आपण जे आहे
त्वांत रट्टा मारल्याशिवाय नाही ओळखू येत. हा रट्टा मारल्याशिवाय नाही ओळखू येत. ते काही ओळखण्याच्या वगैरे काही हे नाही आहे. नाही नाही आम्हाला रट्टे पडतेत मग. हा. तुम्ही रट्टा नाही मारला तर रट्टी पडणारच. हो ना मग. कसं पडायचा? हा जसं आता अहम जलम अहम भोजनम कृत्वा तक्रम पिबामी. मी जेवण केल्यानंतर ताक पिते, बरोबर आहे की नाही? हा एक तर हे क्रिया कोणतं संपून हे दुसरी कोणतं क्रिया रूप झालं? त्वांत. त्वांत त्वांत. हा हा है ते ना? ते जास्त महत्वाचं आहे. त्वांत कसं ओळखायचं, तुमून कसं ओळखायचं, ते हा एक एक वाक्य जरी दिलं ना मग हा लक्षात येईल आमच्या. हा आता जसं रामः पठितुम ग्रंथालयम गच्छति. हा हा म्हणजे राम वाचण्याकरता काय आहे? ग्रंथालयात जातो. पण हेच वाक्य जर आपल्याला त्वांत मध्ये करायचं असेल तर कसं होईल? रामः हं, गत्वा. ग्रंथालयम गत्वा पठती. असं तेच अशी सगळी वाक्य जर आम्हाला जर कळवले, एक एक वाक्य जरी दिलं तरी पुरे मग. बर. मग उद्याचा 1 तास घेऊ. सगळे हे त्वांत, तुमून प्रत्यय, लप प्रत्यय, त्याच्यासाठी एक आपण शेवटचा क्लास घेऊ. ठीक आहे? ठीक आहे ठीक आहे आणि ठीक मग आहे. तुम्ही आता घरी अभ्यास करा. माझ्या मते तरी सगळं मीटिंग संपलं किती आता. तारखेची आहे? परीक्षा किती मिळाली आहे? थोडी आयडिया अगोदर मिळाली तर बरं राहील. आपल्या 8 ग्रुपवर टाकाल. 8 8 दिवसांनी तारखे. पेपर होईल. आज आता 8 दिवसापासून पकडा. पुढचा येणारा रविवार. हा म्हणजे 8 रविवार आहे. तारखेला. रविवारी राहील का? हो, रविवार असतो परीक्षेचा. हम्म 11 ते 2. हो हो हो. नाही 12 ते 3 असतं. ह्याच्या आधी 12 ते 3 होतं. 10 वाजता टायमिंग देतो आपण. हा हा 10 ते 2 चा. तुम्ही जॉईन किती ऑनलाईन वाजता? नेमकं मॅम ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन 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 ऑनलाईन. ऑनलाईन आहे का? अच्छा ऑनलाईन. अच्छा, ठीक. ठीक आहे. आता आम्ही गुरुवार थांबूया आहे. आता.